और मेरी खुद की इच्छा ऐसी है कि गाते गाते ही मैं चली जाऊं, ये मेरी इच्छा है. 8 सप्टेंबर 1933 या दिवशी जन्म घेऊन सांगलीतून सुरू झालेला सांगीतिक प्रवासाचा हा जीव आज अखेर गात गात थांबला. 1933 हे जर साल बघितलं तर 93 वर्ष आशाताईंना आज पूर्ण झाली होती. पण या 93 वर्षाच्या प्रवासामधला आशाताई या एकमेव अशा असतील ज्यांचा सांगीतिक प्रवास जवळपास 83 वर्षाचा आहे. माझा बाळ या चित्रपटामधून वयाच्या 10व्या वर्षी 1943ला पहिल्यांदा आशाताईंनी गायनाला सुरुवात केली आणि तिथून सुरू झालेला हा प्रवास एक विक्रम प्रस्थापित करत पुढे गेला. आज फक्त आठवण करायची आहे, आज फक्त आठवण करायची आहे. आशा भोसलेंच्या विषयात का बोलावं तर मंडळी, जगात विक्रम होईल, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ज्याची नोंद झाली आहे अशी प्रचंड कामगिरी आशाताई करून गेल्या. कोणीतरी म्हटलं होतं ना की लता मंगेशकर आणि आशाताई यांच्यामध्ये फरक काय, यापैकी कोण अधिक मोठं वाटतं? उत्तर होतं, लता मंगेशकरांना बघितल्यावर कानाच्या पाळीकडे हात जातो आणि आदराने आपण नतमस्तक होतो. पण आशाताई आपल्या वाटतात. दोन्हींच्या विषयीच्या भावना प्रचंड वेगळ्या. लता दिदींच्या विषयात विलक्षण आदर तर आशाताईंच्या विषयात विलक्षण आपलेपण. हे आपलेपण उगाच निर्माण झालेलं नाहीये. भारतातल्या जगभरातल्या 20 भाषांच्या मधून जवळपास 12,000 गाणी आशाताईंनी गायली आणि हे एक रेकॉर्ड आहे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेलं आहे. या 83 वर्षात आशाताईंनी जवळपास 900 चित्रपटांसाठी गाणं गायलंय. 900 चित्रपटांमधली गाणी, जवळपास वेगळी 12,000 गाणी आणि 20 भाषा. सोपं नाही आहे. म्हणूनच आशाताईंचं जाणं हे आपल्या सगळ्यांसाठी एक वेदना असतं, कारण ती सुरांची लकेर ज्यात मन रमलं की थांबावं लागतं, तेव्हा तो प्रचंड वेदनादायी क्षण असतो. या काळात आशाताईंना किती पुरस्कार मिळाले? देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानांच्या मधला पद्मविभूषण, चित्रपट क्षेत्रामधला सगळ्यात मोठा पुरस्कार दादासाहेब फाळके, महाराष्ट्र सरकारची सर्वोच्च पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र भूषण, चित्रपटासाठीची 2 राष्ट्रीय पुरस्कार, जवळपास 7 फिल्मफेअर पुरस्कार. एवढ्या प्रचंड पुरस्कारांची यादी आहे. या पुरस्कारांच्या यादीत दिदींना 1997 साली मिळालेला एक पुरस्कार मात्र विसरता येणार नाही आणि तो पुरस्कार म्हणजे पहिल्या भारतीय महिला ज्यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता. म्हणजे पुरस्कारांची संख्या तर एवढी प्रचंड, म्हणजे ती वाचायची ठरली, ती सांगायची ठरली, ती गाणी सांगायची ठरली तर बराच काळ निघून जाईल. आशाताईंच्या जाण्याने काय गमावलंय सांगू? आपला वाटणारा सूर आपण गमावलाय. आपला वाटणारा सूर, ज्या सुरांच्या माध्यमातून आपण सतत त्यांना आठवत राहू, कायम लक्षात ठेवू, पण त्या आपल्यामध्ये नसतील. या आशाताई मोठ्या मिश्किल आहेत. म्हणजे आपण सुरुवातीलाच बघितलं की काय असू शकतं त्यांचं भावना. तुम्हाला आठवतंय 2 वर्षापूर्वी राज ठाकरेंनी एक मोठा मराठी कवितांचा कार्यक्रम घेतला होता आणि राज ठाकरेंचा फोन आल्याचं त्या म्हणाल्या होत्या. आशाताईंच्या शब्दात ऐकायचंय का? ऐका ना. 4-5 दिवसापूर्वी मला राज ठाकरेंचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की ते एकदम म्हणजे असे उत्साहात होते, फार उत्साहात होते ते. आणि ते मला म्हणाले की आशाताई म्हटलं काय? त्यांचा तो आवाज एकदम खोगरा आणि घरगरीत तो ठाकरे आवाज.
त्या आवाजात त्यांनी म्हटलं, आशाताई, मला तुम्ही 27 तारखेला काही झालं तरी संध्याकाळी 6 वाजता हव्यात. 60 वर्ष उशीर झाला बरं का. तर मग त्यांनी म्हटलं, हो नाही हो, ते काय ना मी काव्याचं हे करतोय, तर त्यावेळेला तुम्ही गद्य काव्य तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुम्ही जरूर यायला पाहिजे तिथं. म्हणजे हे विलक्षण होतं. हा कार्यक्रम होत असताना आशाताई 90त होत्या आणि 60तल्या राज ठाकरेंना ते म्हणत होत्या, 60 वर्ष उशीरच झाला मला तुम्ही हव्यात म्हणण्यासाठीचा. हे एक वेगळेपण आशाताईंचं होतं. संगीतकारांच्या सोबत तर म्हणजे अशी मैफिल सजवली आहे ना त्यांनी. आर.डी. बर्मन, खय्याम किंवा ओ.पी. नय्यर यांच्यासोबत इतकी गाणी गायलीत, यांच्यासाठी इतकी गाणी गायलीत की यांनी एक वेगळा विक्रम प्रस्थापित केलाय. अजून एक गंमत सांगू आशाताईंची. आशाताई जितक्या गाण्यासाठी प्रसिद्ध होत्या ना, तितक्या त्या खाण्यासाठी प्रसिद्ध होत्या. आणि स्वतःचं खाणं त्यांनी जगाला देण्याचं ठरवलं, म्हणून त्यांनी एक रेस्टॉरंटची चेनच उघडली, आशाज नावाची. आशा नावाचं पहिलं रेस्टॉरंट 2002 मध्ये दुबईमध्ये उघडण्यात आलं आणि आज या आशाज रेस्टॉरंटच्या दुबई, कुवेत, कतार, बहरीन, लंडन या ठिकाणी शाखा आहेत. म्हणजे आशाताईंच्या रेस्टॉरंटची चेन, त्यांच्या खाण्याचं वेगळेपण सगळं जग आता अनुभवू लागलं आहे. आशाताईंनी माई नावाच्या चित्रपटामध्ये भूमिकाही बजावलेली होती, हे किती जणांना ठाऊक आहे. या आशाताई आता आपल्या सगळ्यांच्यासाठी उरल्यात त्या स्मृतींच्या मध्ये. म्हणून आजचा कोणताही राजकीय विषय न मांडता आशाताईंना श्रद्धांजली अर्पण करावी. ज्या गाण्यांच्या मध्ये आपण रमून जातो त्याच गाण्याच्या गायिकेला आठवावं, त्यांचं म्हणणं मांडावं, यासाठीच मी हा व्हिडिओ मुद्दाम केलाय. आपण अनलायझर परिवाराच्या वतीनं, ऐकणाऱ्यांच्या वतीनं आशाताईंना विनम्र श्रद्धांजली अर्पण करूया. धर्म जागृतीचा विधायक बुरुज